बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला अटक. जाखली येथील 4 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास चोरट्यांनी सचिन प्रकाश हुजरे यांच्या राहत्या घरी प्रवेश करून 140 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने असलेला बॉक्स चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी सचिन हुजरे यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हुजरे यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास चालू केला असता पथकाला माहिती मिळाली की अक्षय शंकर पवार वय 27 राहणार पारगाव हा चोरटा फिर्यादी हुजरे यांच्याकडे आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्याकडे येणे जाणे होते. पथकाने चोरटा अक्षय पवार याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. अक्षय पवार या चोरट्याकडून 14 लाख रुपये किमतीचे असणारे 140 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पुढील तपास कोडोली पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे, संजय पडवळ यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.